नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत बारी. लेखक रणजित देसाई. पहाटेचा गार वारा जंगलातून भिरभिरत होता. पक्ष्यांचा किलबिलाट जंगलावर वाढला होता. जंगलावर पक्ष्यांच्या त्या किलबिलाटातून बायकांचे हसणे खिदळणे ऐकू येत होते. लग्मा इतर बायकांच्या बरोबर आपली मोळी तयार करीत होती. त्या सगळ्या स्त्रियांच्या त्या टापूवरच्या भागावर कोण धावपळ उडाली होती. मोळ्या बांधून बरोबर त्यांना हातीरग्याला नेऊन विकायच्या होत्या. लग्मा पदर खोवून वाळलेली लाकडे धुंडाळीत होती. एकदम तिचे लक्ष एका झाडावर गेले. वाळलेली फांदी दृष्टीस पडताच ती लगबगीने धावली आणि आशेने तिने हात उंचावले. पण फांदी तिच्या हाताला सापडली नाही. टाचा वर करून ती फांदी पकडण्याचा तिने प्रयत्न केला, पण त्या फांदीला तिच्या बोटांच्या टोकाचा स्पर्श तेवढा झाला. टाचा दुखावल्यामुळे तिने टाचा टेकल्या आणि आजूबाजूला पाहिले. बाकीच्या बायका हातात कोयते घेऊन तशाच लग्माकडे कौतुकाने पाहत होत्या. गालातल्या गालात हसत होत्या. लग्मा हट्टाला पेटली. तिने उडी मारून फांदी पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका बाईने तिला अडवले. लग्मा, खुळी हाईस का काय? पोटोशी बाई तू, कुठं पडली बेडलीस तर नाही ती पिढा. त्या फांदीत जीव वाढलाय का काय तुझा? वय म्हणत लग्मा परत ती फांदी पकडण्याचा प्रयत्न करू लागली. लग्माला 2 महिने गेले होते. 2-4 उड्यातच तिच्या कपाळावर घाम फुटला, पण ती पराजय मानायला तयार नव्हती. सारे बळ एकवटून परत तिने उडी मारली. त्यावेळी मात्र फांदीचे एक टोक तिच्या हाती आले. तिच्या भाराने फांदी वाकली, पण मोडली नाही. फांदी मोडायला मात्र ती तयार नव्हती. त्या फांदीची ओढ तिला असह्य वाटत होती. दोन्ही हातांनी फांदी धरीत ती म्हणाली, जरा धर की. का ग? मोड की बघू. इतर बायका खिदळल्या. क्षणात तिने पाय वर घेतले आणि ती फांदीला लोंबकळली. फांदीचा कटकट असा आवाज झाला. कुणीतरी म्हणाले, अगं पडशील. त्या लोंबकळलेल्या स्थितीत असताना समोरच्या झाडीतून येणाऱ्या खाकी कपडे घातलेल्या माणसाकडे तिचे लक्ष गेले. त्या लोंबकळलेल्या स्थितीतच ती त्याच्याकडे पाहत राहिली. त्याच वेळी फांदी काडकन मोडली. लग्मा तोल सावरता सावरता पडली. गडबडीने अंग झटकीत ती उभी राहिली. तोवर तो मनुष्य तेथे आला. सगळ्या बायका एकदम भीतीने गोळा होऊन त्याच्याकडे पाहत राहिल्या. त्या माणसाने अर्धवट घातलेल्या मोळ्यांकडे पाहिले आणि तो दरडावून म्हणाला, बऱ्या सापडलासा. जंगल तुमच्या बापानं ठेवलंय होय? 1000दा सांगूनही तुम्ही वटणीवर यायच्या नाहीत. तुम्हासनी तो सरकारी इंगाच पाहिजे. नाही दादा, आजच आलतो आम्ही. घरात ठार नाकून नाही, एक बाई म्हणाली. ह्या थापा मला सांगू नगसा. कंच्या गावच्या तुम्ही? बेरडवाडीच्या दादा. चला उचला मोळ्या, पंचनामा केला पाहिजे मला. नग दादा, असं करू नगसा. नोकरी जाईल माझी. तुम्हासनी काय? फॉरेस्ट गार्ड नेमल्यात मला. ते काय जंगलाचं वाटोळं करायला नव्हं. एक बाई पुढे झाली. असं करू नगस दादा, एक येळ सोडा आम्हासनी. शान खाल्लं आम्ही, पुन्हा नाही असं करणार. ते जमायचं नाही. असं काय करतोस दादा? आम्ही काय सांगशील ते करू. काहीतरी घे आणि सोड आम्हासनी. एवढं उपकार कर आमच्यावर. 4 दिवसांची वाढलेली दाढी हाताने खाजवीत गार्ड थोडा वेळ उभा राहिला. बायका त्याच्याकडे आशेने बघत होत्या. शेवटी तो म्हणाला, काय देणार तुम्ही? गरीब माणसं आम्ही. कुठे 4-8 आनं मोडीसाठी घेतलेले असत्याल, तेवढंच आमच्याजवळ. काय करावं तुम्हासनी? पकडावं तर पाप, नाही पकडावं तर चोरी. लई कोड्यात टाकलंस आम्हाला. बरं तर काय असेल तर काढा बघू. साऱ्या बायका एकत्र गोळा झाल्या. क्षणभर त्यांची कुजबूज झाली आणि थोड्याच वेळात एका बाईने गार्डच्या हातावर ₹2.25 खुर्दा ठेवला. ती म्हणाली, दादा, आज एवढंच आहेत. गार्डाने हातातल्या खुर्द्याकडे एकवार पाहिले आणि काही न बोलता ती रक्कम खिशात टाकली. पण वारंवार त्याचं लक्ष लग्माकडे वळत होते. तिच्याकडे बोट करीत त्याने विचारलं, आणि हिचं काय? दादा, आज हिनं पैसा आणलं नाहीत. एक बाई म्हणाली, आम्हा साऱ्यांचं म्हणूनच घेवा ते पैसं. ते नाही वायाचं. तुम्ही जावा आत आणि परत असं करू नगसा. ही राहू दे पाठीमागं. साऱ्यांच्या डोळ्यात भीती उतरली. कोणीही जागचे हल्ले नाही. एकच बाई धीर करून म्हणाली,
साहेब, एक वेळ माफ करा तिला. पोटूशी आहे ती, सोडा तिला. अरेच्छा, मी काय खातू की काय तिला? बऱ्या बोलानं जायला लागा, नाहीतर साऱ्यासनी घेऊन जावं लागल. ती येईल मागणं, तुम्ही वा मोरं. ही लाकडं घेऊन जावा ह्या डावाला. लगबगीने साऱ्यांनी अर्धवट मोळ्या बांधून डोक्यावर घेतल्या आणि चालू लागल्या. लगमा असहाय्य मुद्रेने त्या गार्डाकडे पाहत होती. जाता जाता एक बाई तिच्या कानात काहीतरी कुजबुजली, पण ते तिच्या ध्यानी आले नाही. तिचे पाय जागच्या जागी खिळले होते. बायकांची चाहूल देखील लागेनाशी झाली होती. जंगलावर उजेड फाकत होता. खाली दूरवर बेरडवाडी दिसत होती. वारा थांबला होता. गाढ तिचे तारुण्याने मुसमुसलेले सौंदर्य न्याहाळीत होता. लगमाने पाहिले. तो फॉरेस्ट गार्ड तिच्या नजीक येत होता. लगमा कशीबशी म्हणाली, पाय पडतो तुझ्या, पण सोड मला. अरेच्छा, खातोय का काय मी तुला? हां, तुला काय मी कायमची ठेवून घेणार नाही. पोटूशी हाय मी दादा. लगमा खाली पाहत म्हणाले. कोण दादा? मी काय तुझा भाऊ हाय होय? मला दादा म्हणतीयस ते? असे म्हणत त्याने लगमाचा हात धरला. तो सोडवून घेत लगमा किंचाळली. बरं म्हणणार नाही, पण गार्डने ते वाक्य पुरे करू दिले नाही. अधिक बळकट पकड लगमाच्या मनगटाला पडली. खुदखदून हसत गार्ड तिच्या कानाला लागून म्हणाला, लई बळ हाय नी? ऐक माझं, साऱ्या जंगलाची लाकडं देईन तुला मी. लगमाचे हातपाय लटपटू लागले. हाताची पकड सोडविण्याचा निष्फळ प्रयत्न करीत ती म्हणाली, सोड मला. पोटूशी हाय मी. कितीदा सांगशील? हाय की ठाव मला, तू पोटूशी हायस ते? असं म्हणत त्याने दुसऱ्या हाताचा विळखा लगमाच्या कमरेला घातला. तिला जवळ ओढले आणि दुसऱ्याच क्षणी एक असहाय्य किंकाळी रानावर उठली. तेग्या घरासमोर चिलीमोडीत बसला होता. त्याच वेळी मोळ्यांसाठी जंगलात गेलेल्या बायका मोळ्यांसकट येऊन त्याच्या दारात उभ्या राहिल्या. त्याचे चेहरे घामाने डबडबलेले होते. तेग्याच्या घरासमोर मोळ्या टाकून त्या घाम पुसू लागल्या. तेगा कसला तरी विचार करीत त्यांच्याकडे पाहत होता. त्याचे डोळे त्यांच्यावर फिरत होते. लगमा त्या बायातून दिसत नव्हती. सगळ्या बायका खाली आल्या, मान घालून उभ्या राहिल्या. मध्येच एकमेकींकडे चोरट्या नजरेने पाहत होत्या. बराच वेळ झाला तरी कोणी काही बोलत नाही असे पाहून तेग्याने विचारले, काय ग, बाजाराला गेला नाहीसा? आणि लगमा कुठं हाय? त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत एका बाईने विचारले, तेग्यादा, ईश्वरा कुठं हाय? असल हातच कुठेतरी, पण लगमा कुठे दिसत नाही? तुमच्या संगच गेली होती नव जंगलात? वय, जंगलात गार्डनं गाठला आमासनी, तेनंच लगमाला ठेवून घेतलं मागं. तेग्या ताडकन उठून उभा राहिला. त्याचे डोळे लाल झाले होते. तो ओरडला, काय म्हणलीस? आम्ही लई सांगितलं, पण तेनं सोडलं नाही. पैसे देऊन बी पोट भरलं नाही त्याचं. आग पडू दे त्याच्या पोटात. आणि तुम्ही कशा आला हाततवाण घेऊन? राहिला असता तर काय सरलं असतं तुमच्या बाचं? का सोडून आलासा तिला एकटीला? तेग्या थरथरत म्हणाला, आम्हाला जरा बी ठारा करू देना त्यो. कुठं हाय त्यो? टापूवरच्या वडाजवळ. ततच अडवल्यान तेनं. तेग्या तिरमिरून घरात शिरला. कणगीत घातलेली फरशी त्याने काढली आणि काठीला लावून घराबाहेर पडणार तोच ईश्वरा तेथे आला. म्हाताऱ्याच्या हातात फरशी व बायकांचा घोळका जमलेला पाहून तो मनात चरकला. बापासमोर जाऊन तो त्याला आडवीत म्हणाला, म्हाताऱ्या, कुठं निघालास? तुला तुझ्या बायकोच्या आबरूची लाज नसल तरी मला माझ्या सुनाच्या आबरूची लाज हाय. सोड माझी वाट. बघतो कुणाचं काळीज उपाय एवढं हाय ते. थांब म्हाताऱ्या, कुठेतरी खून पाडशील आणि जाशील फासावर. मागचा दिस गेला आता. जरा दमानं घे. काय दमानं घे म्हणतोस? भांडं फुटल्यावर काय बघतोस र? तुम्ही बसा अशा पांढऱ्या टोप्या घालून आणि काकणं भरून. मला नाही जमायचं ते. बघतो त्या गार्डाचं, नाहीतर तेग्याचं नाव सांगणार नाही. हो बाजूला, नाहीतर पोराला पोर म्हणणार नाही मी. बघता बघता ईश्वरा तेग्याच्या हाताला झोंबला. दोघांची एकच झोंबी झाली. फरशी जमिनीवर पडताच ईश्वराने तेग्याला घरात लोटले आणि दाराची कडी बाहेरून लावून घेतली. बराच वेळ तेग्या दार धडधडत पोराला शिव्या देत ओरडत होता. ईश्वराने तिकडे लक्ष दिले नाही. हळूहळू धक्के बसायचे थांबले. ईश्वरा डोक्याला हात लावून बसला होता. आजूबाजूला 5-6 माणसे जमली होती. बायका काही न बोलता उभ्या होत्या. अचानक लगमा धावत आली. दार बंद असल्यामुळे ती दारात थबकली.
तिचे केस कुंकू विस्कटले होते. उभ्या उभ्याच ती दारात कोसळली. बायका तिच्याकडे धावल्या. बायकांच्या घोळक्यातून लग्माचा हुंदका बाहेर फुटला. ईश्वराने कडी काढून दार उघडले. पोराकडे अथवा सुनेकडे जराही न पाहता तेग्या चित्त्याच्या झेपेने बाहेर पडला. आता त्याला अडवायचे धैर्य ईश्वराच्याही अंगात नव्हते. ईश्वरा चौकटीला धरून उभा होता. बायकांच्या घोळक्याकडे तो पाहत होता. त्याला काही सुचेनासे झाले. तो झटक्यात खाली उतरला आणि तडक केंद्राच्या बाजूने धावत सुटला. केंद्राची इमारत दिसू लागताच ईश्वराचा वेग वाढला. कमानीतून आत शिरताच रस्त्यावर चरणाऱ्या 5-6 कोंबड्या कलकलाट करीत त्याच्या पायात फडफडल्या. त्यांना चुकवीत ईश्वरा इमारतीजवळ पोहोचला. कुलकर्णी मास्तरांनी विचारले, "काय रे ईश्वरा, गुरुजी कुठं आहेत?" ईश्वरा धापा टाकीत म्हणाला, "आता हेच सुतकताई संपवून मनन करतायत. तातडीचं काम असेल तर जा तू आत." ईश्वरा आत गेला. आतल्या खोलीच्या एका कोपऱ्यात गुरुजी डोळे मिटून बसले होते. आजूबाजूला 5-6 खादी वेशधारी माणसे बैठकीवर बसली होती. गुरुजींची पांढरी खुरटी दाढी, खुरटे केस त्यांना शोभत होते. छातीवरच्या वर खाली होणाऱ्या केसांमुळे त्यांचा मंद श्वासोच्छवास जाणवत होता. कुणीतरी म्हणाले, "ईश्वरा, बस." त्या शब्दाबरोबर गुरुजींनी डोळे उघडले. त्या त्यांच्या शांत नजरेने ईश्वरा अस्वस्थ झाला. गुरुजी म्हणाले, "ईश्वरा, आज प्रार्थना चुकवलीस, सुतकताई चुकवलीस, हे बरं नाही केलंस. आज तुला वेळही झाला. अशी वृत्ती योग्य नव्हे." ईश्वराने आवंडा गिळला. त्याच्या तोंडून शब्द फुटेना. गुरुजी त्याच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाले, "का आला होतास?" "गुरुजी, गुरुजी गार्डानं माझ्या बायकोची अब्रू लुटली." त्या वाक्याबरोबर गुरुजी एकदम दचकले. "कोण गार्ड? सांग." "ईश्वरा, काय झालं?" "काय सांगू कपाळ." ईश्वरा गहीवरून म्हणाला, "रानात नाकडं तोडूस गेली होती तर गार्ड भेटला म्हण." "कुणी सांगितलं तुला?" "बाकीच्या बाया आल्या नव्ह, त्यांनी सांगितलं. गार्डनं तिला ठेवून घेतलं म्हणून." "अरे रे, फारच वाईट गोष्ट केली." "माझा बा तर फरशी घेऊनच जंगलात जायला निघाला होता." "मग?" गुरुजींनी विचारले. "म्या काढून घेतली फरशी आणि कोंडलं तिला घरात. डोसकं फिरून काय तरी करणार त्यो." "शाब्बास," म्हणत गुरुजी उठले आणि ईश्वराला कळायच्या आत त्यांनी त्याला मिठी मारली. ईश्वरा गोंधळला. गुरुजी डोळ्यातली आसवे टिपीत म्हणाले, "4 वर्षांच्या श्रमाचं सार्थक झालं. ईश्वरा, तू काय केलंस हे तुला समजणार नाही. माझ्या आयुष्याचं सार्थक झालं ईश्वरा. अरे, आज बापूजी असते तर त्यांना मी तारेनं कळवलं असतं." ईश्वराला काही समजेनासे झाले. तो म्हणाला, "पण माझी बायको?" "काळजी करू नकोस ईश्वरा, मी पुरी चौकशी करीन त्याची. अन्यायाचा प्रतिकार करण्याचे अनेक मार्ग असतात. तसा निर्णयच घ्यावा लागला तर मी उपोषण देखील करीन." तेथे जमलेल्या गृहस्थांकडे वळून गुरुजी म्हणाले, "पाहिलं, तपश्चर्या वाया जात नसते. हा बेरड बदला घेणं ही याची वृत्ती, पण त्याच वृत्तीत केवढा फरक पडला. धन्य झालो मी. खरंच ईश्वरा, मी धन्य झालो." हे बोलत असतानाच गुरुजींच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. "गुरुजी, आज मला रजा देवा. मी घरी जातो." "जा, साऱ्यांना समजाव. आतताईपणा होऊ देऊ नकोस. माझा तुला आशीर्वाद आहे." ईश्वरा जेव्हा घरी पोहोचला तेव्हा आतल्या बाजूला 5-6 बाया गोळा झाल्या होत्या. लग्मा अद्याप रडत होती. तिला साऱ्या जणी समजावीत होत्या. ईश्वरा चौकटीत जाऊन उभा राहिला. ईश्वराला पाहताच लग्मा मोठ्याने रडू लागली. "आता रडतीयस कशास? मी या डोंगात फसायचा नाही. आता तुझ्या घरला सांगावा धाडतो." एवढं बोलून ईश्वरा घराबाहेर पडला. दिवस मावळतीला लागल्यावर तेग्या घराकडे परतला. त्याचे पांढरे केस विस्कटलेले होते. डोळे तांबडे लाल झाले होते. चालताना त्याच्या झोकांड्या जात होत्या. तो तोंडाने काहीतरी पुटपुटत होता. त्याचवेळी त्याच्या कानावर आरडाओरडा आला. लग्माच्या रडण्याचा आवाज त्याने ऐकला. त्याने दचकून पाहिले. त्याच्या घराजवळ गर्दी झाली होती. लोकांचा कोलाहल माजला होता. त्या आवाजाने तो शुद्धीवर आला आणि धावत सुटला. दाराजवळ जाताच त्याच्या कानावर शब्द पडले, "एक दिस बी नांदवणार नाही हिला. तुम्ही घेऊन जावा तुमच्या पुरीला." ते शब्द ईश्वराचे होते. त्या शब्दांनी तेग्याच्या जीवाचा थरकाप झाला. तेग्याला बघताच सारे चुपचाप झाले. त्यांनी तेग्याला वाट करून दिली. लग्माची आई लग्माला समजावीत होती. लग्माला बाप खांबाला टेकून उभा होता. लग्माचे डोळे रडून रडून सुजले होते. तेग्याला पाहताच लग्मा उठली आणि तेग्याच्या पायावर पडली. तिच्या दंडाला धरून उभे करीत तेग्या म्हणाला, "गप पोरी, रडू नकस. जा घरात." "कुठं जाती या घरात?"
एक दिस बी नांदवणार नाही, सांगून ठेवतो, ईश्वरा म्हणाला. का र? बाटली आहे ती, ईश्वरा म्हणाला. तेग्याचे हात थरारले. काय होतं आहे हे लक्षात यायच्या आत त्याची पाची बोटे ईश्वराच्या गालावर भिजवलेल्या चापकासारखी फुटली. तेग्या उसळून म्हणाला, लाज नाही वाटत असं बोलाया? सकाळी कुणी अडवलं होतं? घेऊन जायचं होतंस माझ्या हातातली फरशी आणि मग बोलायचं होतंस असं? तेव्हा काय चुडा भरला होतास? बोल की. तरी बी नांदवणार नाही हिला. तुझा देव नांदवल. लई सोसलं पोरा, पण आता नाही सोसायचं. दिस गेल्यात पोरीला आणि तू घराबाहेर काढतोस तिला? कुठं जायचं तिनं जीव द्यायचा होता होय र? मग घेऊन बस तिला. अरे जा, लई बघितल्यात असलं. पोटाला पोरगा नव्हता, पोरगी होती असं समजत. पण सांगून ठेव तू, राहायचं असेल तर बऱ्या बोलानं राहा. पोरीच्या केसाला धक्का लागला तर खंडोबाची आण हाय, जित्ता ठेवणार नाही मी तुला. तेग्या लग्माच्या आईकडे वळून म्हणाल, जावा तुम्ही, काळजी करू नगसा. पोरगी माझी समजतो, तिची आबरू गेली नाही, माझी गेली असं समजा. ईश्वरा निघून जाताच माणसांची पांगापांग झाली. तेग्या लग्माच्या बापाबरोबर आत गेला. तेग्या आत जाताच लग्माची आई बाजूला सरकली. त्या असहाय्यपणे रडणाऱ्या पोरीकडे पाहतच तेग्याच्या पायातले बळ गेले. लग्मा म्हणत तो धावला आणि त्याने लग्माला आपल्या मिठीत घेतले. सासऱ्याच्या मिठीत लग्मा मूकपणे अश्रू ढाळीत होती. तिच्या केसांवरून हात फिरवीत तेग्या म्हणत होता, गप पोरी, गप. काळजी करू नगस. कुठं जातूया त्यो? तुझ्या परीस मी वळखतो त्याला. शपथ आहे तुला. रडू नगस. तुझी काय बी चुकी नाही. जवर ह्यो म्हातारा जिता हाय तवर तू जीवास कसला बी घोर लावून घेऊ नगस. आणि हे बोलत असतानाच तेग्याचे अश्रू लग्माच्या डोक्यावर ओघळत होते. त्या दिवसापासून तेग्या पुरा खंगला. त्याचे मन कशातच रमेनासे झाले होते. दररोज सकाळी उठून तो गुरे घेऊन रानात जाई. रानाच्या माथ्यावर गेल्यावर तो एका जागी बसून राही. आजूबाजूचे घनदाट रान पाहताना त्याचे मन तेथे रमून जाई. कैक वेळा तो गुराखी पोरांना जमवी, त्यांना गोष्टी सांगे, तर कित्येक वेळेला स्वतःच काहीतरी पुटपुटत बसे. पण घरी येताच त्याचे मन उदास बने. तो जास्त कोणाशी बोलत नसे. कोपऱ्यात एकटाच बसे. तासन तास कसला तरी खोल विचार करत असे. पण जसा लग्माला मुलगा झाला तसं त्याला थोडे बरे वाटू लागले. त्याचे मन रमू लागले. घरी बसला म्हणजे लग्माच्या पोराला तो खेळवीत बसे. एक दिवस सकाळी तो असाच पोराला खेळवीत होता. लग्मा भाकरी बांधून देण्याची तो वाट बघत होता. उंबरट्याला आत पावले वाजली म्हणून तेग्याने आपली नजर तिकडे वळवली. ईश्वरा बाहेर आला. त्याने पांढरे कपडे घातले होते. तेग्याकडे पाहत तो म्हणाला, आज गुरामागं जाऊ नगस. मग गुरं कोण नेणार? म्या धाडतू कुणा संग तरी. पण घरात बसून तरी काय करू? आज मास्तर आणि गुरुजी येणार आहेत. ते र का? साऱ्यासनी ते भेटणार आहेत, बोलणार आहेत. एवढं बोलून ईश्वरा बाहेर गेला. तेग्याने चिलीम काढून भरली आणि तो धूर सोडू लागला. गावची 5-6 पोरं घेऊन ईश्वरा आला. त्यांनी घरासमोरची जागा साफ केली. कट्टा सावरून त्यांनी त्यावर 5-6 कांबळी अंतरली. ईश्वरा सारखा आत बाहेर करीत होता. ईश्वरा, मास्तर आले. एक पोरगे धावत येऊन म्हणाले, कुठं आहेत? ईश्वराने गडबडीने विचारले. ते काय? सावरी खाली. ईश्वराने पाहिले. तो खरेच 5-6 खादीदारी इसम सावकाशपणे बेरडवाडीत येत होते. सर्वांच्या पुढे गुरुजी चालत. ईश्वरा गडबडीने पुढे झाला आणि त्याने गुरुजींना नमस्कार केला. गुरुजी हसले. त्यांनी आपल्या खुरट्या दाढीवरून हात फिरवीत विचारले, काय ईश्वरा, बरा आहेस ना? वय जी, ईश्वरा म्हणाला. गुरुजींनी ईश्वराच्या खांद्यावर हात ठेवला व ते चालू लागले.